नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये. मित्रांनो, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जे महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते ज्यांची एखाद्या पदावर नियुक्ती झाली किंवा एखाद्या संघटनेचे ते अध्यक्ष वगैरे झाले, इन डिटेल ते आपण चर्चा केली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे चर्चेतील व्यक्तिमत्व बघणार आहे ते म्हणजे निधन वार्ता. ठीक आहे, जे महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते त्यांचं निधन झालं आहे. ठीक आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, त्यांचं कार्य काय, त्यांना मिळालेले पुरस्कार, ठीक आहे, यावरती प्रश्न विचारले जातात. ते आपल्यासाठी महत्त्वाचं असेल. तर एकंदरीत हे लेक्चर ऐकताना तुम्ही काय करायचं, जर कोणाला स्लोमध्ये वाटत असेल तर त्यांनी स्पीड थोडीशी फास्ट करा, तिथं तुम्हाला ऑप्शन असतात प्लेबॅकमध्ये. ठीक आहे, आणि फास्ट वाटत असेल तर थोडी स्लो करा. हे फक्त तुमच्या याच्यानुसार ते ॲडजस्ट करून घ्या. आपण ही ट्युनिंग आता कंटिन्यू ठेवणार आहे. ओके, तुम्हाला जसं ऐकायचं असेल तुम्ही तुमच्या हिशोबाने ते ऐकू शकतात. बघा, आज आपले जे पहिले व्यक्तिमत्व आहे ते आहे MS स्वामीनाथन. आपल्या सर्वांना माहीत आहे, भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचं नुकतंच निधन झालं आहे. बघा, त्यांच्याविषयी आपल्याला, ठीक आहे, त्यांनी काही पुस्तकं प्रकाशित केली, त्यांना वेगवेगळे पुरस्कार किंवा सन्मान मिळाले, ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यांना हरित क्रांतीचे जनक का म्हटले जातात, ठीक आहे, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर इन डिटेल थोडंसं आपण चर्चा करू त्यांच्याविषयी. त्यांचा जन्मात जर विचार केला तर 7 ऑगस्ट 1925 डेट महत्त्वाची आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायची. 7 ऑगस्ट 1925 मद्रास येथे त्यांचा जन्म झाला आहे. ओके, आणि ते भारताचे प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ हे आपण त्यांना माहीतच आहे, आपण त्यांना म्हणून ओळखतो. वयाच्या 98व्या वर्षी चेन्नई येथे 28 सप्टेंबर 2023 रोजी त्यांचं निधन झालं आहे. 2 डेट कंपल्सरी सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. एक म्हणजे त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी, आणि दुसरी म्हणजे मृत्यूची डेट बघा 28 सप्टेंबर 2023, म्हणजे सप्टेंबर 2023 म्हणजे त्यांचं निधन झालेलं आहे. ओके, ते थोडंसं त्यांचं आपण जर बॅकग्राऊंड बघितलं तर ते IPS अधिकारी होते. हा थोडासा ऑड मुद्दा आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. IPS अधिकारी होते, मात्र कृषी क्षेत्रातील संशोधनाची त्यांना जास्त आवड असल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन कृषी संशोधनाला स्वतःला वावून घेतली. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांच्याशी ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा सुद्धा तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. इन केस जर मल्टीलायनरमध्ये विचारला गेला तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ते अगोदर IPS अधिकारी होते. मुद्दा क्लिअर. चला नेक्स्ट. सर्वात महत्त्वाचं, 1972 ते 1979 या काळात त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे. आणि भारताचा त्यांनी असा वाण विकसित केला ज्यामध्ये भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना अधिक धान्य उत्पादन करता येईल. म्हणजे त्यांनी असं वाण विकसित केलं होतं की जास्तीत जास्त उत्पन्न वाढेल शेतकऱ्यांचं. ओके, कोणतं? भारताचं. आणि त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा यामध्ये राहिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक गोष्ट, 1989 ते 98 म्हणजे जवळपास किती एक 9-10 वर्ष ते WWF म्हणजे वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर इंडियाचे ते अध्यक्ष होते. तसेच ते भारतीय कृषी संशोधन परिषदेचे 1972 ते 1980 या काळात महासंचालक होते. ही सुद्धा फॅक्ट त्यांच्याविषयी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इन केस जर प्रश्न आला तर चुकायला नको. आपण इन डिटेलमध्ये मायनर गोष्टी डिस्कस करणार. चला, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आहे IRRI, त्याचे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. त्यांचा तो कालावधी होता 1982 ते 88 दरम्यान. हे सुद्धा टाईम पिरियड महत्त्वाचं आहे, ते व्यवस्थित लक्षात घेत चला. त्यानंतर बघा, त्यांची जी पुस्तकं आणि शोधनिबंध आहे ती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्यांचा जर विचार केला तर 50 Years ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन हे त्यांचं पुस्तक. त्यानंतर सायन्स अँड सस्टेनेबल फूड सिक्युरिटी हे त्यांचं सेकंड. नाव मात्र व्यवस्थित लक्षात ठेवत चला. फ्रॉम ग्रीन टू एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन हे एक महत्त्वाचं पुस्तक आहे. 3 नाव व्यवस्थित लक्षात घ्या. 50 Years ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन, सायन्स अँड सस्टेनेबल फूड सिक्युरिटी, फ्रॉम ग्रीन ऑफ एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन. ओके, हे नाव मात्र व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ते एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे आपण काय म्हणू त्याला, सदाबहार क्रांती. बघा, सदाबहार क्रांती. आणि 2004 मध्ये ते राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे सुद्धा अध्यक्ष होते. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. ठीक आहे, विविध संस्था असेल, विविध पुरस्कार त्यांना मिळालेले असेल, त्यांचे पुस्तकं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इन डिटेलमध्ये आपण स्टार्टिंगलाच बघितलं, त्यांचं जन्मदिनांक कुठं, जन्म कोठे झाला आहे, मृत्यू दिनांक कोणता, हे सुद्धा विचारलं जाऊ शकते. आता बघू आपण त्यांना मिळालेले पुरस्कार. सर्वात महत्त्वाचा मुद्दा,
स्टार्टिंगला पद्मश्री त्यांना 1967 मध्ये मिळाला आहे बघा. जे आपले पद्मश्री पुरस्कार आहे इन डिटेल आपण लेक्चर घेतलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, बॅचमधल्या सगळ्या मुलांना आपण दिलेलं आहे, ते एकदा बघून घ्या. जे आपल्या नुकतेच 2024चे जे पुरस्कार मिळाले ते सर्व आपण इन डिटेल बघितले. त्यानंतर रमन मॅगसेसे पुरस्कार 1971, पद्मभूषण 1972, जागतिक अन्न पुरस्कार 1987ला, 1987ला जागतिक अन्न, हा फार महत्त्वाचा पुरस्कार, जागतिक अन्न पुरस्कार. त्यानंतर पद्मविभूषण सुद्धा मिळालं आहे, ते कधी 1989ला. युनेस्कोचं गांधी सुवर्ण पदक 1999ला, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता इथं थोडंसं आपण इन डिटेल ॲनालिसिस केलं आहे. प्रश्न जर आला तर याबाहेर जाणार नाही, पण कसंही जरी आला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. थोडंसं काय करायचं, लेक्चर ऐकताना कानात हेडफोन टाकायचे, एकदम सायलेंटमध्ये लेक्चर ऐकायचं, म्हणजे ते डायरेक्ट डोक्यात घुसते. ओके. आणि अजून एक तुम्हाला इथं प्रश्न विचारतोय, ICAR म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषद याची स्थापना कधी झाली, हा तुमच्यासाठी आजचा प्रश्न असेल. स्थापना कधी झाली. ओके. मुख्यालय मी सांगतो, मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. स्थापना तुम्हाला सांगायची आहे. ठीक आहे. ओके. इन डिटेल थोडंसं ॲनालिसिस केलं आपण MS स्वामीनाथन यांच्याविषयी. कसाही जरी प्रश्न आला तर वाटलंच तर एकदा पुन्हा लेक्चर ऐकत बघा. ओके. चला, नेक्स्ट आहे बघा न्यायमूर्ती फातिमा बीबी. बघा हे सुद्धा महत्त्वाचे आहे. यांचा जर विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती, पहिल्या महिला न्यायमूर्ती आणि तामिळनाडूचे माजी राज्यपाल फातिमा बीबी यांचे 23 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झाले. 23 हे लक्षात ठेवायचं, नोव्हेंबरमध्ये. केरळमध्ये वयाच्या 96व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं 1927ला त्यांचा जन्म झाला आहे केरळमध्ये, त्रावणकोर येथे. 1927 एक्झॅक्ट डेट जर लक्षात ठेवायची म्हटली तर 30 एप्रिल 1927 केरळ येथे. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा एक लक्षात ठेवा, फातिमा बीबी या भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया देशात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत आशिया देशामध्ये, जे आपलं आशियामध्ये जेवढे देश येतात त्यामध्ये सर्वात पहिल्या महिला त्या होत्या न्यायमूर्ती बनणार. त्यामुळे फार महत्त्वाचा विषय हा. ठीक आहे. ओके. थोडंसं त्यांचं बॅकग्राऊंड जर बघितलं आपण तर तिरुवनंतपुरम येथे कॉलेजमधून त्यांनी LLBची पदवी घेतली. 1950मध्ये केरळमध्ये वकील म्हणून त्यांची करिअरला त्यांनी सुरुवात केली. ठीक आहे. बार काउन्सिलिंगच्या परिषदेत अव्वल येऊन बार काउन्सिलिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. पहिली ठरणारच की, त्या सुद्धा पहिल्या होत्या तिथं. आणि 1958मध्ये त्यांनी केरळ सब ऑर्डिनेट ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये मुन्सिफ म्हणून नियुक्ती झाली. कधी? 1958. वारंवार सांगतो हे मुद्दे का महत्त्वाचे, जर मल्टीलायनरमध्ये प्रश्न विचारला गेला तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि अजून काही जरी प्रॉब्लेम असेल याविषयी तर कॉन्टॅक्ट करत चला, माझा नंबर तुमच्याकडे असेलच. तरी एकदा सांगतोय 73 50 96 10 99. क्लिअर. त्यानंतर बघा 1983मध्ये त्या केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती झाल्या. हा टप्पा गाठणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश बनल्या 1983मध्ये. ओके. केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती. आणि ऑक्टोबर 1989मध्ये त्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश झाल्या. इथं इयर फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. 1989 1989 हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. 1989 त्यावेळेस त्या पहिल्या महिला न्यायाधीश झाल्या होत्या. आणि 1992मध्ये त्या निवृत्त झाल्या या पदावरून. ठीक आहे. त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती होते R व्यंकटरमण व सरन्यायाधीश होते ES व्यंकटरामय्या. हे एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. तसंच त्यानंतर जर पदावरून त्या निवृत्त झाल्या त्यानंतर जर विचार केला आपण तर केरळ मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले 1993मध्ये. हा एक मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर 93 ते 97 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या त्या सदस्य म्हणून त्यांनी काम केले. नॉट अध्यक्ष, सदस्य होत्या त्या, फक्त सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या. आणि 97 ते 2001 या तमिळनाडूच्या 11व्या राज्यपाल. ठीक आहे. हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि कोणत्या राज्याच्या होत्या तर तमिळनाडू. 11व्या राज्यपाल म्हणून त्यांनी सुद्धा काम बघितलेलं आहे.
त्यानंतर थोडंसं त्यांना पुरस्काराविषयी जर आपण बघितलं तर 1990मध्ये डी.लिट पदवी आणि महिला शिरोमणी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि भारत ज्योती पुरस्कृत आणि US इंडिया बिझनेस काउन्सिलिंगचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांना सुद्धा मिळालेला आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. आणि नुकताच तुम्हाला सर्वांनी कमेंट्स करून सांगायचं की 2024मध्ये त्यांना कोणता पुरस्कार मिळाला. आता हे मी तुम्हाला सांगणार नाही कारण हे ऑलरेडी आपण घेतलं आहे. इथं तुम्हाला जर माहीत नसेल तुम्ही सर्च करा, थोडंसं मुद्दा क्लिअर, थोडंसं सर्च करा आणि मला कळवा. कसं कळवणार? कमेंट्स करायचं खाली. आणि जर जे ॲप्लिकेशनमध्ये बघणार असेल त्यांनी मेसेज करा. ओके, हो इथं बघितलं आहे आपण. चला नेक्स्ट. 2 व्यक्तिमत्व क्लिअर झाले. MS स्वामीनाथन, न्यायमूर्ती फातिमा बीबी. दोघांविषयी व्यवस्थित माहिती म्हणजे माहीत असू द्या तुम्हाला. प्रश्न कसा याला तर चुकायला नको. त्यानंतर आपण डिस्कस करू बघा ना.दो. महानोर. आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, प्रसिद्ध कवी, गीतकार व ज्येष्ठ साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होती. आणि ते सर्वात महत्त्वाचं त्यांचं जे टोपण नाव आपण ज्याला म्हणू बघा, रानकवी म्हणून ते ओळखल्या जाते. आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला वारंवार सांगितलं मी, इथं प्रश्न येऊन सुद्धा गेला ऑलरेडी. आता बघा थोडंसं डिटेलमध्ये ॲनालिसिस करू. इथं व्यवस्थित लक्ष द्या. प्रसिद्ध कवी व गीतकार तसेच ज्येष्ठ साहित्यिक व माजी आमदार ना.दो. महानोर यांचं 3 ऑगस्ट 2023 रोजी वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं आहे. 3 ऑगस्ट 2023 डेट वारंवार सांगतोय कारण फॅक्ट डाटा फार जास्त विचारला जातोय आता. तर जळगाव येथे पदवीचे शिक्षण त्यांनी घेतले आणि निसर्गाच्या असंख्य कविता केल्यामुळे त्यांना रानकवी म्हणून ते प्रसिद्ध होते. मी अगोदरच बोललो, हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या, रानकवी. आणि 1978 साली ना.दो. महानोर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची साहित्य संपदा. आणि अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, यांनी महाराष्ट्राला पाणी अडवा पाणी जिरवा हे घोषवाक्य दिलं होतं बरं का. घोषवाक्यसुद्धा महत्त्वाचं आहे, पाणी अडवा पाणी जिरवा. क्लिअर. त्यानंतर महत्त्वाची साहित्य संपदा आपण बघू. त्यामध्ये सर्वात अगोदर आहे कविता संग्रह, रानातल्या कविता. 1967ला हा पहिला त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. इन केस तुम्हाला डायरेक्ट जर प्रश्न विचारला गेला की कवी ना.दो. महानोर यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता, तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, रानातल्या कविता. आणि कधी प्रकाशित झाला तर 1967मध्ये इयरसुद्धा विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर तिची कहाणी पावसाळी ही एक कविता होती. त्यानंतर पळसखेरची गाणी, वही, पक्ष्यांचे थवेचे थवे, पानझड, गाथा शिवरायांची, जगाला प्रेम अपूर्वा, गंगा वाहू दे निर्मळ, शरद पवार आणि मी. इथं ही जी त्यांचं काव्यसंग्रह होते फार महत्त्वाचं आहे, शरद पवार आणि मी. सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं. त्यानंतर खंडकाव्य होतं एक बघा, अजिंठा. त्यानंतर कादंबरी होती गांधारी. त्यानंतर व्यक्तिचित्रे होते ऐसे कविल्याच्या जाती. ठीक आहे, हे सर्व माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि त्यांचं शेवटचं पुस्तक आपल्याला माहीत असलं पाहिजे, ते म्हणजे सुलोचनाच्या पाऊलखुणा. हे त्यांचं अखेरचं पुस्तक ठरलेलं आहे. पहिलं कोणतं? रानातल्या कविता. शेवटचं कोणतं? सुलोचनाच्या पाऊलखुणा. क्लिअर. हे त्यांचं शेवटचं पुस्तक ठरलं आहे. 1995 साली त्यांनी अबोली, ठीक आहे, अबोली या मराठी चित्रपटासाठी गाणी लिहिली होती, ते विशेष लोकप्रिय ठरली होती. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. हे झालं त्यांचं साहित्य संपदा. यानंतर थोडंसं आपण पुरस्काराविषयी बघू. त्यांना बघा कृषी भूषण पुरस्कार 1985ला हा मिळाला आहे, 1985मध्ये. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा हा कृषीभूषण महाराष्ट्र शासनाचा आहे. आणि भारत सरकारचा पद्मश्री हा 1991मध्ये मिळाला आहे. कधी? 1991मध्ये. त्यानंतर पानझड आणि तिची कहाणी कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार कोणत्या कविता संग्रहाला मिळाला आहे? पानझड आणि तिची कहाणी. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2012मध्ये त्यांना मिळाला आहे, 2012मध्ये. त्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार 2009मध्ये मिळाला आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. जनस्थान पुरस्कार म्हटल्यावर 2009, त्यानंतर विंदा करंदीकर पुरस्कार म्हटल्यावर 2012 आणि साहित्य अकादमी पुरस्कार म्हटल्यावर पानझड आणि त्याची कहाणी. क्लिअर. आणि मराठवाडा भूषण पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. हे झाले आपले साहित्य संपदा पुरस्कार. आणि थोडंसं शॉर्टमध्ये बघू, त्यांनी वेगवेगळे जे पदं भूषवली ते सुद्धा विचारलं जाऊ शकते. बघा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते,
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. नागपूर येथे पहिल्या जल साहित्य संमेलनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते आणि पहिल्या पर्यावरण प्रेमी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, हे 4-5 पद त्यांनी भूषवलेलं आहे. आणि स्टार्टिंगला तुम्हाला बोललो महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. महाराष्ट्र विधानसभेचे नाही, विधान परिषदेचे सदस्य होते. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. 1978ला. ठीक आहे, तसं त्यांचं राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे, पण त्यांनी वेगवेगळे हे पद त्यांनी भूषवलेलं आहे. हे तुम्ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्यायची. हे आपण आता इथपर्यंत क्लिअर केले. 3 व्यक्तिमत्व आपले झालेले आहे. एक MS स्वामीनाथन, न्यायमूर्ती फातिमा बेवी आणि नादव महानोर. मुद्दा क्लिअर. ओके, आता यानंतर बघू आपण. बघा, सर्वात महत्त्वाचे बघा, आता पुढचे व्यक्तिमत्व आहे बघा, नितीन देसाई. नितीन देसाई यांचा जर विचार केला तर त्यांचा जन्म हा 9 ऑगस्ट 1965 मुंबई येथे झाला. त्यानंतर निधन 2 ऑगस्ट 2023 कर्जत येथे झालं. निधन आणि जन्म दोन्ही डेट व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यांची ओळख काय बघा, प्रश्न असा येऊ शकतो तुम्हाला, एक व्यक्तीचं नाव दिलं जाते आणि ती व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे त्यांची जी ओळख होती बघा, ते प्रसिद्ध कला दिग्दर्शक होते. ठीक आहे, हा त्यांचं क्षेत्र होता. नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जतमधील त्यांच्या ND स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब फार महत्त्वाची आहे. त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे. आणि 2005 कर्जतमध्ये त्यांनी जवळपास 52 एकरच्या जागेवर ND स्टुडिओ उभारला होता. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. इथं तुम्हाला प्रश्न बनू शकतो. ND स्टुडिओ नाव मात्र व्यवस्थित लक्षात घ्यायचं. ओके, ND स्टुडिओ. त्यानंतर हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटासाठी 4 वेळा कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना हा मिळाला होता. फॅक्ट लक्षात ठेवत चला. तसंच त्यांनी भूकंपाद्वारे 1993 मध्ये चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. मनोरंजन सृष्टीमध्ये त्यांना प्रेमाने कला विश्वातला विश्वकर्मा असे संबोधले जायचे. ठीक आहे, एक 2-4 फॅक्ट लक्षात ठेवा. इन केस जर प्रश्न विचारला गेला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एक, त्यांचं जन्म ठिकाण, जन्माची डेट, निधन आणि निधनचं ठिकाण, आणि ND स्टुडिओ जवळपास त्यांनी 52 एकरच्या परिसरामध्ये उभारला होता. बस, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. चला नेक्स्ट. जयंत महापात्र यांचा जन्म बघा 22 ऑक्टोबर 1928 कटक येथे झालाय आणि निधन 27 ऑगस्ट 2023 कटक येथे झालाय. आणि कशामुळे झालाय तर निमोनियामुळे. ठीक आहे, आणि त्यांची ओळख होती एक प्रसिद्ध भारतीय इंग्रजी कवी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचं शिक्षण हे MSc भौतिकशास्त्र पटना विद्यापीठातून झालंय. इंग्रजी कवितेसाठी ठीक आहे त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय कवी ठरले होते. 1981 त्यांना रिलेशनशिप या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे. रिलेशनशिप कधी 1981 ठीक आहे, हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं त्यांचं शिक्षण हे MSc भौतिकशास्त्रामध्ये झालं आहे. ठीक आहे, आणि ते काय प्रसिद्ध भारतीय इंग्रजी कवी आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवा, जयंत महापात्रा. इन केस थोडंसं जर डीपमध्ये प्रश्न विचारला गेला तर इथं तुम्हाला प्रश्न बनू शकतो. क्लिअर. नेक्स्ट आहे बघा, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर राम ताकवले. हे एक नाव फार महत्त्वाचं आहे. त्यांचं पूर्ण नाव बघा, डॉक्टर राम गोविंद ताकवले. जन्म 11 एप्रिल 1933 पुणे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, आणि निधन झाले बघा 13 मे 2023 वयाच्या 90व्या वर्षी. ठीक आहे, ते 90 वर्षाचे होते. ते एक प्रख्यात भारतीय शिक्षण तज्ञ. हे वारंवार का सांगतोय कारण ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे यावरती ऑलरेडी बऱ्याच वेळेस प्रश्न विचारून झाले आणि आता डबल सुद्धा प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे हे सांगतोय ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर हे शिक्षण तज्ञ होते आणि 1978 ते 1984 या कालावधीत त्याने पुणे विद्यापीठाचे 11वे कुलगुरू म्हणून पद भूषवलेलं आहे. हे एक फार महत्त्वाचं त्यांच्याविषयी लक्षात ठेवत चला. म्हणजे पुणे विद्यापीठाचे आपण त्यांना माजी कुलगुरू असे सुद्धा म्हणू शकतो. कधी 1978 ते 84 या कालावधीमध्ये. ठीक आहे, आणि शिक्षण तज्ञ होते. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली त्यावेळेस 1989 ते 95 या कालावधीत ते त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. हा एक फॅक्ट लक्षात ठेवा. आणि 96 ते 98 इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. आता बघा, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोणतं, हे दिल्लीचं. ठीक आहे, आपलं कुठं आहे, नाशिकला, महाराष्ट्रामध्ये.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आपल्या सर्वांना माहिती आहे, दोन्हीमधला फरक लक्षात ठेवत चला. त्यानंतर 2001 ते 2004 महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे, ज्याला आपण MKCL म्हणतो बघा, याचे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तसंच 2018 मध्ये त्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने डिलीट पदवी सन्मानित करण्यात आली. डिलीट, इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, हे फॅक्ट लक्षात ठेवत चला. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, डॉक्टर मंगला नारळीकर. हे फार महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे, इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच अँगलनं आपण हे सर्व कव्हर करणार आहे. बघा, यांचा जन्म हा मुंबई येथेच झाला आहे, जवळपास 1943च्या आसपास, आणि मृत्यू झाला आहे 16 जुलै 2023. 16 जुलै 2023. डॉक्टर मंगला नारळीकर या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. आपल्या सर्वांना माहिती आहे, ते डॉक्टर जयंत नारळीकर आहेत, त्यांच्या त्या पत्नी होत्या. ठीक आहे, आणि 1967 ते 69 या कालावधीत कॅम्ब्रिज विद्यापीठ व मुंबई विद्यापीठ आणि तत्कालीन पुणे विद्यापीठात त्यांनी गणिताचे अध्यापन केले. म्हणजे एकंदरीत त्या शिक्षिका होत्या, गणिताचं त्यांनी अध्यापन केलेलं होतं. 1981 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट येथे संशोधन करून त्यांनी प्राध्यापक के रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली संश्लेषणात्मक अंक सिद्धांत, ॲनालिटिकल नंबर थेअरी या विषयात PhD संपादन केली. हे सुद्धा लक्षात ठेवत चला. ठीक आहे, तसेच त्यांनी बालभारतीच्या गणित विषयाच्या समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत त्यांचा जो विषय होता गणित, त्या क्षेत्राशी त्यांनी निगडीत काम केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत त्यांनी शिकवलेलं सुद्धा आहे. मुंबई विद्यापीठात असेल, कॅम्ब्रिज विद्यापीठात असेल, ठीक आहे, पुणे विद्यापीठात असेल, आणि एक सिद्धांत सुद्धा लिहिला आहे. आणि जे बालभारती आपले जे पाठ्यपुस्तकं असतात त्या समितीवर अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. चला नेक्स्ट आहे बघा, रवींद्र महाजनी. आता यांचं थोडंसं विचार केल्यानंतर वयाच्या 77व्या वर्षी यांचं निधन झालंय बघा, 11 जुलै 2023. 11 जुलै 2023 रोजी. जन्म त्यांचा 1946 मध्ये झाला होता, बेळगाव येथे, अशी त्यांची प्रतिमा होती. आणि मुंबईचा फौजदार, आराम हराम आहे, झुंज आणि बोलो हे चक्रधारी यासारख्या चित्रपटामधील त्यांच्या अभिनयाने एक चाहता वर्ग मिळवून दिलाय. चित्रपटाचं नाव व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, मुंबईचा फौजदार, आराम हराम आहे, झुंज, बोलो हे चक्रधारी. ठीक आहे, या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि दिसण्यामुळे त्यांना मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना म्हणून ओळखले जात असते, मराठीमधील. आणि अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, 7 हिंदुस्तानी. 7 हिंदुस्तानी हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ओके, त्यानंतर नेक्स्ट व्यक्तिमत्व आहे बघा, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर. आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, मराठी रसिकांच्या मनावर अमिट छाप उमटवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं 4 जून 2023 रोजी, ठीक आहे, आणि वयाच्या 94व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यानंतर सुलोचना लाटकर यांनी 50 मराठी आणि 250 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटात काम केले. ठीक आहे, 1946 मध्ये त्यांनी सासूरवास या मराठी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. आणि 1957च्या आसपास एक चित्रपट आला होता बघा, आप दिल्ली दूर नहीं. हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ठरलाय. हिंदी कोणता? आप दिल्ली दूर नहीं. मराठी कोणता? सासूरवास. दोन चित्रपटांची नावे व्यवस्थित लक्षात घ्या. तसंच त्यांना काही पुरस्कार मिळाले, ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. पुरस्काराचा विचार केला तर 1999च्या आसपास त्यांना, म्हणजे 99लाच पद्मश्री पुरस्कार देण्यात आलाय. त्यानंतर महाराष्ट्र भूषण 2009-10चा, अखिल भारतीय मराठी महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार 2003ला देण्यात आलाय. तसंच व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हा 1997ला देण्यात आलाय. हे त्यांना मिळालेले पुरस्कार आहे, हे मात्र व्यवस्थित लक्षात घ्या. 99ला पद्मश्री, 9-10ला महाराष्ट्र भूषण, अखिल भारतीय मराठी चित्रपट चित्रभूषण पुरस्कार 2003ला आणि व्ही शांताराम पुरस्कार 1997ला. ठीक आहे, चला नेक्स्ट, बिशन सिंग बेदी. बिशन सिंग बेदी, ओके, एक महान फिरकी गोलंदाज व माजी कर्णधार बिशन सिंग बेदी वयाच्या 77व्या वर्षी यांचं निधन झाले. डेट महत्त्वाची आहे, 23 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. 23 लक्षात ठेवा.
23 ऑक्टोबर 2023 रोजी. ठीक आहे. त्यांचं टोपण नाव होतं बघा बिशू. ओळख होती त्यांची डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून. बघा बेंदी यांचा जन्म अमृतसरमधील असला तरी त्यांचं संपूर्ण कारकीर्द ही दिल्ली संघाकडून क्रिकेट खेळले गेले. म्हणजे जन्म त्यांचा अमृतसरमध्ये झालेला होता, पण ते दिल्ली संघाकडून क्रिकेट खेळत होते. त्यांनी 67 कसोटी सामन्यामध्ये एकूण 266 विकेट मिळवल्या होत्या. तसंच एकाच सामन्यामध्ये 10 विकेट एकदाच मिळवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर होता. जे ऑड पॉईंट असतात बघा, काही विक्रम केलेले असतात किंवा एखादा ऑड पुरस्कार वगैरे मिळालेला असतो, तिथं प्रश्न येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त असतात, कारण सहसा मुलं जिथं जास्त लक्ष देत नाही. 1975 ते 1979 भारतीय क्रिकेट संघाचे ते कर्णधार होते. ठीक आहे. कर्णधाराचा कालावधी मात्र सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या, 75 ते 19. 1970ला त्यांना पद्मश्री मिळाला आहे आणि 2004ला CK नायडू जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. हे 2 पुरस्कार त्यांच्याविषयी लक्षात ठेवा. ठीक आहे. बिशन सिंग बेदी, प्रश्न येण्याचे चान्सेस इथे थोडेसे जास्त आहे. ते माजी कर्णधार होते. ठीक आहे. ते दिल्ली संघाकडून क्रिकेट खेळायचे. 1975 ते 69मध्ये ते आपले भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार राहिलेले आहे. ओके, मुद्दा क्लिअर, डन. चला नेक्स्ट. माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी, हे सुद्धा नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बघा. 2 एप्रिल 2023 रोजी त्यांचं निधन झाले. ते एक अष्टपैलू खेळाडू होते आणि वयाच्या 88व्या वर्षी 88 ओके त्यांचं निधन झाले. संपूर्ण नाव लक्षात ठेवा, सलीम अजीज दुर्रानी, आणि त्यांचा जन्म हा अफगाणिस्तानमध्ये झाला होता, काबूल, 1934ला. हा थोडासा ऑड फॅक्टर आहे, प्रश्न येऊ शकतो. आणि निधन आपलं गुजरातमध्ये झालं आहे बघा, 2 एप्रिल 2023. 2 एप्रिल 2023 गुजरात, जामनगर येथे त्यांचा मृत्यू झाला आहे. आणि त्यांनी जानेवारी 1960मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केले. म्हणजे स्टार्टिंगला जो पहिला मॅच खेळ आहे त्यांनी तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1960मध्ये. ठीक आहे. निवृत्तीनंतर त्यांनी चरित्र या 1973मध्ये आलेल्या चित्रपटातही काम केले होते. हा एक मुद्दा लक्षात घ्या. तसंच त्यांना BCCIने 2011मध्ये CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने गौरवले. अर्जुन पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू होते. हा एक मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. अर्जुन पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू होते. क्लिअर, डन. बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी, हे एक नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद होते. बाळकृष्ण व्ही दोशी यांचे 24 जानेवारी 2023 रोजी वयाच्या 95व्या वर्षी 95 ठीक आहे या वर्षी अहमदाबाद येथे निधन झाले. आणि त्यांचा जन्म हा पुण्यातला आहे बघा. 1927ला त्यांचा जन्म झाला आहे. भारतीय आधुनिकतावादी वास्तुकलेचे ते प्रणेते बघा. त्यानंतर त्यांचं जीवनपट बघा. त्यांनी 1947 ते 50 दरम्यान मुंबईतील सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले. दोशी यांनी वास्तुशिल्प नावाने अहमदाबादमध्ये 1956मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. कधी? 1956मध्ये. आणि त्यांनी मोठमोठे प्रकल्पामध्ये काम केले, मोठमोठे बिल्डिंग वगैरे उभारलेले आहे. अहमदाबादमध्ये बघा इन्स्टिट्यूट ऑफ इंडोलॉजी, ठीक आहे, टागोर मेमोरियल हॉल, कॅनोरिया सेंटर ऑफ आर्ट्स, बेंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी जे दिल्लीचं आहे बघा, ते सुद्धा त्यांनीच उभारले. गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी उभारलेली अरण्य लो कॉस्टिंग हाऊसिंग टाउनशिप, हे सर्व कामे त्यांनी केले. हे प्रकल्पामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा त्यांना जे प्राप्त झालेले पुरस्कार व सन्मान आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पद्मश्री त्यांना 1976ला मिळाला आहे. ठीक आहे. त्यानंतर अरण्य प्रकल्पासाठी 1995मध्ये आर्किटेक्चरमधील आगा खान अवॉर्ड मिळाला आहे. हा एक महत्त्वाचा आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा जे BV दोशी यांना 2018मध्ये प्रिझर आर्किटेक्चर प्राइज हा पुरस्कार मिळाला आहे. आर्किटेक्चर क्षेत्रातील हा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले वास्तुविशारद ठरले. इथे प्रश्न येऊ शकतो, ते पहिले ठरले. सेकंड, पद्मभूषण हा त्यांना 2020ला मिळाला आहे, आत्ता लेटेस्टमध्ये म्हणजे. आणि पद्मविभूषण मरणोत्तर देण्यात आलं 2023मध्ये. हा एक मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. हा संदर्भ आपण कुठला घेतोय बघा, महाराष्ट्र टाइम्सचा घेतोय. चला नेक्स्ट आहे बघा बाबा महाराज सातारकर. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे तसेच वारकरी संप्रदायाचे महिमा देश विदेशापर्यंत नेऊन पोहोचवणारे ज्येष्ठ कीर्तनकार
ठीक आहे, बाबा महाराज सतारकर यांचे 26 ऑगस्ट 2023 रोजी निधन झाले. हा एक मुद्दा लक्षात घ्या. त्यांचा जन्म हा सातारामध्ये झाला आहे बघा. मूळ नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे. मूळ नाव फार महत्त्वाचं आहे, इथं प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, निळकंठ ज्ञानेश्वर गोरे. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी आग्रा घराण्याचे लजपत हुसेन खां साहेब यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. इथं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. लजपत हुसेन खां साहेब यांच्याकडनं त्यांनी शास्त्रीय गायनाचे हे धडे घेतलेले आहे. 12व्या वर्षापासून मुंबई आकाशवाणीवर त्यांनी गायनास सुरुवात केली. 12व्या वर्षापासून त्यांचं शिक्षण हे वकिलीपर्यंत झाले, म्हणजे LLB वगैरे झालं असेल. त्यानंतर 1983 मध्ये जनसेवेसाठी त्यांनी चैतन्य आध्यात्मिक ज्ञानप्रसार संस्थेची स्थापना केली 1983 मध्ये. ठीक आहे, आणि 1994 मध्ये त्यांनी ज्ञानपीठ प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली. ज्ञानपीठ प्रतिष्ठान. तसं त्यांना वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे, जसं की महाराष्ट्र सरकारतर्फे व्यासनमुक्ती पुरस्कार 2003 मध्ये. त्यानंतर राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ते पुरस्कार मिळाला आहे बघा, जागतिक मराठी परिषदेचा 1994 मध्ये. पुणे विद्यापीठातर्फे संत नामदेव आद्यासन सत्कार हा 1990 मध्ये. आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार हा 1986 ला मिळाला. हे पुरस्कार सुद्धा लक्षात ठेवत चला. आणि त्यांची ग्रंथसंपदा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी, ऐश्वर्याची वाचनाक्षरी श्री तुकाराम महाराजाची गाथा, तसंच श्री एकनाथाची भगवत ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आणि आता आपण थोडंसं शॉर्टमध्ये बघू, व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि निधन कधी झाले. ठीक आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट होते ते आपण आतापर्यंत कव्हर करत आलो आणि हे सर्वच महत्त्वाचं आहे, हे सुद्धा व्यवस्थित करायचं आहे. नेक्स्ट आहे बघा सुब्रत रॉय. जे आपला सहारा समूह आहे बघा, त्या सहारा समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष सुब्रत रॉय यांचे 14 नोव्हेंबर 2023 रोजी वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले. 1948 मध्ये बिहारच्या अरेरिया येथे जन्मलेल्या सुब्रत रॉय यांनी 1978 मध्ये सहारा इंडिया परिवाराची स्थापना केली. बिहारमधून गोरखपूर उत्तर प्रदेश येथे स्थलांतरित झाल्यानंतर सुब्रत रॉय यांनी सहारा समूहाचे मुख्यालय 1990च्या दशकात लखनौ येथे हलवलं होतं, 90 मध्ये. ठीक आहे, आता यांचं ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे फक्त एवढं लक्षात ठेवत चला. इथून पुढं जे आता महत्त्वाचे थोडंसं आपण स्पीडमध्ये घेणार आहे. नेक्स्ट आहे बघा फिनलँडचे जे 10वे राष्ट्राध्यक्ष आणि प्रसिद्ध शांतता पुरस्कार करते यांचे ऑक्टोबरमध्ये निधन झाले. मार्ती अहतिसारी, नाव व्यवस्थित लक्षात घ्या, मार्ती अहतिसारी. आणि यांना 2008 मध्ये शांततेचं नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. ओके, चला नेक्स्ट. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे. आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, रंगभूमी बरोबरच मालिका व चित्रपट यामध्ये अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं 12 डिसेंबर 2023 रोजी निधन झालंय. ठीक आहे, दिव्यांगत अभिनेते लक्ष्मीकांत बोर्डे यांचे ते भाऊ होते. आकाशवाणीसाठी नभोनाट्याचे दिग्दर्शन बेर्डे करीत असत. 300हून अधिक मराठी चित्रपट आणि 35 नाटकामध्ये त्यांनी काम केले. रवींद्र बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपटामध्ये एकत्र काम केले. धडाकेबाज, चंगू मंगू, माझा छकुला, अशी ही बनवा बनवी आदी अनेक चित्रपटामध्ये या जोडीने अभिनयाची छाप उमटवलेली आहे. आणि जे एक नाटक होतं बघा, शांततेचं कोर्ट चालू आहे. ठीक आहे, यामध्ये त्यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली. क्लिअर, अभिनेते रवींद्र बेर्डे. चला नेक्स्ट आहे बघा प्रसिद्ध कवी इम्रोज यांचं 22 डिसेंबर 2023 रोजी निधन झाले वयाच्या 97व्या वर्षी. त्यांचा जन्म हा पाकिस्तानमधला आहे. ठीक आहे, म्हणजे जन्म 1926 ला होता, त्यावेळेस आता जे ठिकाण आहे ते पाकिस्तानमध्ये. ते एक प्रसिद्ध चित्रकार आणि कवी होते. त्यांचं शालेय शिक्षण हे उर्दूतून झाले आणि पुढे आर्ट्स स्कूलमध्ये त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवले होते. त्यांनी पुस्तकाचे डिझाईन बनवण्याचे काम सुरू केले. ठीक आहे, आणि प्रसिद्ध गायक जगजगत सिंह यांच्या बिरहादा सुलतान आणि बीबी नूरच्या कुलीराह विचार सह अनेक प्रसिद्ध गाण्यांचे मुखपृष्ठ त्यांनी तयार केले होते. तसं त्यांची साहित्य संपदा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. दस्तावेज असेल, रिश्ता, अमृत की डायरी, रंग तेरे मेरे, ख्याल तेरे मेरे, जश्न जारी है, मन चाहा ही रिश्ता, अमृत के लिए नज्म जारी है, ही त्यांची साहित्य संपदा आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे बघा मोहम्मद हबीब. प्रसिद्ध भारतीय फुटबॉलपटू मोहम्मद हबीब यांचे निधन झाले बघा.
त्यांनी 1965 ते 76 दरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 1970 मध्ये बँकॉक येथे पार पडलेल्या आशिया स्पर्धेमध्ये त्यांनी कांस्य पदक विजेत्या संघात त्यांचा समावेश होता, म्हणजे एकंदरीत त्या संघामध्ये ते सामील होते. ठीक आहे, मोहम्मद हबीब हे एक नाव लक्षात ठेवत चला. नेक्स्ट आहे बघा विद्याधर पराडकर. बघा अजिंक्य रहाणे, झहीर खान, वसीम जफर, प्रवीण तांबे यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचे मेंटॉर असलेले विद्याधर पराडकर यांचे 3 सप्टेंबर 2023 रोजी निधन झाले, वयाच्या 76व्या वर्षी. हा एक मुद्दा लक्षात घ्या. हे का सांगतोय, क्षेत्र आणि त्या संबंधित व्यक्ती आहे, म्हणजे तो व्यक्ती जो निधन पावलेला आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असे प्रश्न आलेले आहे, म्हणून हे वारंवार सांगतोय. ठीक आहे, फास्टमध्ये जे महत्त्वाचे होते मल्टीलायनरमध्ये प्रश्न बनू शकत होते ते इन डिटेल आपण ॲनालिसिस केलंच आहे. इथून पुढे फक्त व्यक्ती, निधन कधी झाले आणि कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे लक्षात ठेवत चला. नेक्स्ट शरद यादव यांचा जर विचार केला तर 12 जानेवारी 2023 त्यांचं निधन झाले. ते जनता दल पक्षाचे पक्षाध्यक्ष व नेते होते बघा, जनता दल पक्षाचे. आणि ते 1974 मध्ये जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून जबलपूर मध्य प्रदेश मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते, त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर शेख नवाफ 16 डिसेंबर 2023ला आता नुकतंच निधन झाले. ते कुवेतचे शासक होते. थोडंसं आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवलला जर विचारले गेले तर असे प्रश्न बनू शकतात. कोणत्या देशाचे होते? कुवेतचे. ठीक आहे, मूळ नाव फार मोठं आहे बघा त्यांचं, नवाफ अल अहमद अल जाबेर अल सबा. विचारलं जाणार नाही पण लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणत्या देशाचे होते? कुवेतचे. त्यानंतर एस व्यंकटरमण यांचा जर विचार केला तर 1953च्या बॅचचे IAS अधिकारी, निधन झाले 18 नोव्हेंबर 2023ला. अशांत काळामध्ये ते RBIचे गव्हर्नर होते बघा, म्हणजे 1990च्या आसपास. ठीक आहे, ते RBIचे गव्हर्नर होते. केंद्रीय मंत्री सी सुब्रमण्यम यांचे खाजगी सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा. त्यानंतर संतोष चोरडिया 13 डिसेंबर 2023ला निधन झाले. 2023 क्लिअर. प्रसिद्ध एकपात्र कलाकार व निवेदक. ठीक आहे, आम्ही एकपात्री ही त्यांची संस्था आणि रंगकर्मी चोरडिया फाउंडेशनची त्यांनी स्थापना केली आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. ठीक आहे, आणि अजून नेक्स्ट एक आहे बघा सलीमुल हक. नेक्स्ट मालिनी राजूरकर, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका. निधन झाले 6 सप्टेंबर 2023 रोजी. कोणत्या घराण्याचे आहे? ग्वाल्हेर. हा एक मुद्दा लक्षात घ्या. चला नेक्स्ट सुनील देव. बघा 2007च्या T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे ते प्रशासकीय व्यवस्थापक होते. ते दिल्ली आणि राज्य क्रिकेट संघाचे माजी सचिव. निधन झाले 3 ऑगस्ट 2023. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. नेक्स्ट सुधाकर प्रभू. निधन झाले 28 जुलै 2023. ते इंग्लंडमधील पेल फिशमॅन तसेच भारतीय फिशमॅन प्रभू या कंपनीचे भागीदार होते. अजून एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व बघा सिल्वेस्टर दा कुन्ना. 21 जून 2023 रोजी त्यांचं निधन झाले बघा. अमूल गडचे ते जनक म्हणून ओळखले जातात. अमूल या दुधाच्या प्रसिद्ध ब्रँडच्या बटरसाठी अटरली बटरली ही जाहिरात त्यांनी 1966 मध्ये सुरू केली होती. इथं सुद्धा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, मग आता महत्त्वाचे आपण सर्व व्यक्तिमत्व क्लिअर केलेले आहेत. जे अगोदरचे आहे इन डिटेल थोडंसं आपण ॲनालिसिस केलं ते व्यवस्थित एकदा ऐकून घ्यायचं सर्वांनी. आणि 1-2 वेळेस तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या व्यवस्थित आणि सहज लक्षात राहील बघा. रिव्हिजन स्वरूपातसुद्धा तुम्ही हे लेक्चर ऐकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, लेक्चर कसं वाटलं सर्वांनी कॉमेंट्स करायचं आहे. आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये योजना किंवा पुरस्कार कव्हर करू. सध्या हे 2023 मधले जे महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते किंवा जे निधन वार्ता होते ती आपण कव्हर केलेली आहेत. अजून काही चुकून राहिले असेल किंवा काही चूक झाली असेल माझ्याकडनं तर तुम्ही सजेस्ट करू शकता. नंबर तुमच्याकडे असेलच 73 50 96 10 99. मी 100% ॲक्युरेसी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळे सोर्स यामध्ये वापरलेले आहे. जसं सिम्प्लिफाईड असेल, परिक्रमा असेल, जागरण जोशी, आणि हे सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यवस्थित करा सर्वांनी. चला लवकरच भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चर हे आपलं एक तर शासकीय योजनावरती असेल किंवा पुरस्कार असेल. ठीक आहे, ते सिक्वेन्स वाईज तुम्हाला या एका फोल्डरमध्ये भेटून जाईल.
आणि यूट्यूबचा विचार केला तर तुम्हाला YT म्युझिकमध्ये सुद्धा अवेलेबल करून देण्यात येणार आहे, तिथं सुद्धा तुम्ही ऐकू शकता. ठीक आहे, फक्त सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी व्यवस्थित ऐकायचं आहे. थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू.